सोलापुरात 10वी आणि 12वीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला वेग आलाय। मात्र प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्र मिळवताना विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सोलापुरात 10वी आणि 12वीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे। मात्र प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवताना विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे। जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, शुद्धीकरण प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालक विविध शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारताना दिसत आहेत। ऑनलाईन सेवा आणि शासनाच्या सर्व्हरचा मंद वेग यामुळे अर्ज प्रक्रिया रखडत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। प्रवेश प्रक्रियेसाठी मर्यादित कालावधी उपलब्ध असताना दाखले वेळेत मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचंही समोर आलं आहे। एक कागदपत्र काढण्यासाठी अनेक वेळा कार्यालयात जावं लागत आहे। सर्व्हर सतत बंद पडत असल्यानं वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत। विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी, सर्व्हरवरील ताण आणि संथ गतीमुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत आहे। आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे। याबाबत सेतू व्यवस्थापक अमोल सुरवसे यांनी खुलासा केला की सध्या विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याचे दिवस सुरू आहेत। आम्ही विद्यार्थ्यांची अडचण समजू शकतो, पण सर्व काही शासनाच्या सर्व्हरवर अवलंबून आहे। सर्व्हर साथ देत नसेल तर आम्ही काय करणार? या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं सेवा सुरळीत कराव्यात, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा केंद्र सुरू करावं अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे। दरम्यान याबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। मात्र विद्यार्थ्यांच्या अडचणींवर तातडीनं उपाययोजना होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।